मी अरुण घोडके. शिवचिंतन. सह्याद्री आज जरा अधिक शांत झाला आहे. किल्ल्याच्या तटावरती आज वारा हळूच सुस्कारा टाकतो आहे. कारण स्वराज्याची गाथा शब्दातून जिवंत ठेवणारा एक अखंड दीप आज शांत झाला. इतिहासकार विजयराव देशमुख यांचे निधन हे केवळ एका व्यक्तीचे जाणे नाही, तर जणू स्वराज्याची गाथा सांगणारा एक स्वर अनंतात विलीन झाला. त्यांच्या वाणीतील ज्वाला तरुणांच्या डोळ्यात स्वाभिमान पेटवत असे. त्यांच्या लेखणीतून स्वराज्य पुन्हा उभे राहत असे. आज ती लेखणी मुकी झाली आहे. ज्यांनी आयुष्यभर शिवराय जिवंत आहेत हे सांगितले, ते स्वतःच आज शिवचरणी लीन झाले आहेत. ध्येय गेला, पण त्यांचा आवाज अजूनही घुमत राहील. तो व्याख्यानातून, ग्रंथातून आणि प्रत्येक शिवभक्ताच्या हृदयातून. स्वराज्याच्या अखंड साधकास भावपूर्ण श्रद्धांजली. स्वर्गीय विजयराव देशमुख यांच्या 75व्या जयंतीच्या निमित्ताने नागपूरच्या भूमीमध्ये इतिहासाचा एक अद्भुत सोहळा फुललेला होता. त्या दिवशी शब्दांना पंख फुटले होते. माझी 2 व्याख्याने आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे एक व्याख्यान ही केवळ कार्यक्रमाची नोंद नव्हती, तर तो शिवभक्तीचा एक दिव्य महायज्ञच होता. या सभागृहात शब्द बोलले नव्हते जात, तर स्वराज्याची गाथा धगधगत होती. प्रत्येक श्रोत्यांच्या डोळ्यात अभिमान होता. प्रत्येक टाळीत नाद घुमत होता. जणू विजयरावांच्या कार्याला ते एक अभिवादनाची आरतीच होती. ज्ञानाची, प्रेरणेची आणि स्वाभिमानाची. आज तो क्षण दुर्दैवाने संपला आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.